नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपांची राळ उठली असून पवन चक्की कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकरण मुंडे यांना भोवण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मुंडे यांच्यावर कारवाई करण्यास राजी झाले। गुजरातमधील एका पवन चक्की कंपनीकडून मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी बंगल्यावर बोलवत त्यांना धमक्या दिल्या व खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मुंडेंचा राजीनामा मागितला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आरोप मुंडे यांना स्पष्टीकरण देता आलेले नाही। या आरोपांमधील तथ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशनाला आले आहे। फडणवीस यांनी कोणताही नेता एखाद्या प्रकरणात अडकला तर माफी नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे। मात्र मुंडे हे अजित पवार गटाचे असल्याने निर्णय अजित पवार घेतील। भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांनी मुंडे यांना बाजूला करण्याचा सल्ला अजित पवारांना दिला आहे। अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदार हे मुंडे यांना बाजूला करा या मताचे आहेत, तरीही निर्णय का होत नाही असा अजित पवार आणि भाजपाच्या आमदारांचा सवाल आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा।